नमस्कार जैन विद्यार्थी मित्र, मी अमोल देशमुख स्वागत करतो. आजच्या GR मध्ये महाॲग्री जे AIचं धोरण महाराष्ट्र शासनाने अवलंबलेलं आहे त्याच्यासाठी 35 पदाचा आकृतिबंध तयार करण्यात आलेला आहे. गट अ आणि गट ब ची पदं शासनाने कंत्राटदारांना विकली. अरे ग्रुप सी ग्रुप डी ठीक आहे बाबा, पण जी डोक्यानं काम करणारी माणसं आहेत त्यांची डायरेक्ट पदं तुम्ही शासनानं म्हणजे काय डायरेक्ट कॉन्ट्रॅक्टरला विकलेली आहे. एआयचं जे जे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसरचं जे पद आहे ते विकलेलं. चला, तत्पूर्वी आपली आरंभ बॅच आहे. 1 तारखेपासून डेमो लेक्चर सुरू होणार आहे. ज्यांना गमपीएससी ग्रुप सी कंबाईनची तयारी करायची आहे, नंतर होणाऱ्या सरळ सेवेची तयारी करायची असेल त्यांच्यासाठी 1 तारखेपासून डेमो आहे. एकाच बॅचमध्ये तुमच्या सगळ्या सरळ सेवा एमपीएससीच्या द्वारे होणाऱ्या आणि एमपीएससी ग्रुप सी कंबाईन सगळ्या एक्झामची तयारी तुमच्या याच्या मार्फत होऊ शकते. बघा, आजचा जो GR आहे हा कधीचा आहे? 19 तारखेचा आहे. 19 जूनचा हा GR आहे. याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे? महाॲग्री AI धोरण. ठीक आहे, महाॲग्री AI धोरण 2025 ते 29च्या अंमलबजावणीसाठी आवश्यक अधिकारी कर्मचारी वर्गाच्या पदांच्या आकृतिबंधास मान्यता देण्यात येत आहे. जे ॲग्रिकल्चरची मुलं आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे काही शेतीवर आधारित उद्योगधंदे आहे किंवा शेती आणखी सुपीक कशी व्हावी किंवा उत्पादन कसं वाढावं याच्यासाठी AIचं धोरण अवलंबलेलं आहे आणि त्याच्यासाठी 35 पदाचा आकृतिबंध मंजूर केलेला आहे. त्याच्यापैकी 34 पदं आता भरणार आहे. 34 पैकी 29 पदं कॉन्ट्रॅक्टरच्या हाताखाली म्हणजे कॉन्ट्रॅक्टरच्या हाताखाली आपल्या पोराचा सौदा पण झालेला आहे हे सांगायचं मला. ग्रुप ए आणि ग्रुप बी ची पोरं. पाहूया पुढे काय काय याच्यात. हे बा शासनानं मंजुरी दिली होती. ठीक आहे, 4 कृषी विद्यापीठामध्ये कृत्रिम हे इन्क्युबेशन सेंटर स्थापन करणार आहे. शासनानं निर्णयान्वये घेतलेला आहे. 20/3/2000 रोजी 20/3/2000 रोजी या बैठकीत मंजुरी देण्यात आलेली आहे. ठीक आहे, 35 पदांना मंजुरी देण्यात आलेली आहे आणि 34 पदांना भरण्यासाठी शासनानं काय केलेलं आहे की हिरवा कंदील दिलेला आहे. नेमकं काय काय पुढे पाहूया. पहा आता, 34 पदापैकी नियमित शासकीय अधिकारी जे आहेत तर ते कर्मचाऱ्यातून 5 भरणार आहे. 35 मंजूर झाले, 34 भरणार आहे. या 34 पैकी 5 लोक जे ऑलरेडी सध्याचे प्रशासकीय कर्मचारी आहेत त्यांच्या मार्फत भरले जाणार आहे आणि उरलेली 29 पदं जे आहे ना कंत्राटी तत्वावर घेण्यास मान्यता देण्यात येत आहे. ग्रुप ए चे आणि ग्रुप बी ची पदं तुम्ही कॉन्ट्रॅक्टने देताय. आज जे लोक जे पोरं सिलेक्ट होतील ही योजना असेपर्यंत अस्थायी पद आहे. नंतर समजा स्थायी होईल नाही होईल तो नंतरचा भाग राहिला. पण जर समजा एखादा पोरगा ग्रुप ए च्या पदावरचा आहे, त्यांनी काम केलं आणि नंतर त्यांनी पाहिलं की याच्यामध्ये भरपूर लूपहोल्स आहे, आपण स्वतःची कंपनी स्टार्ट करू शकतो, तो स्वतःच करू शकतो ना. म्हणजे शासनानं शासन जर कोणतीही योजना जर सर्वसामान्यांसाठी जर आणत असेल ना तर त्याच्या मागे सर्वांपर्यंत पोहोचावी ती योजना असा ॲटलिस्ट किमान का होईना पण काय असतो की हेतू असतो. पण जर प्रायव्हेटायझेशन झालं तर मग कॉन्ट्रॅक्टरला म्हणजे काय काय फायदाच नाही ना. उद्या हे जे लोक जे काम करणार आहेत यांनी जर डेटा त्यांनी स्वतःची कंपनी नाही सुरू केली, दुसऱ्या UP बिहार वगैरे इकडच्या तिकडच्या किंवा परराष्ट्र कंपन्यांना जर डेटा जर त्यांनी संकलित करून दिला, मग डेटा फार इम्पॉर्टंट आहे. त्याच्या अवतीभोवती वेगवेगळे बिझनेसेस डेव्हलप होऊ शकतात. हे मला अनुत्तरणीय आहे आणि मला हे समजलं नाही की हे AIची जे आहे ही चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर, ठीक आहे, कंत्राटी 60 लाख रुपये प्रति वर्षाचा पगार आहे. 60 लाख रुपये, 5 लाख रुपये महिन्याचा पगार आहे. विचार करा, त्याच्या हातामध्ये अख्ख्या महाराष्ट्राचा डेटा संकलन असणार आहे. कुठल्या प्रकारची माती कुठं आहे, कुठल्या पद्धतीने काय काय उपाययोजना करू शकतो, नवीन पूरक आणखी व्यवसाय जर करायचा असेल तर त्याच्यात AI इज व्हेरी डेंजरस. लेखा अधिकारी वगैरे हे पदांचं हे दिलेलं आहे. मला काय म्हणायचं आहे की शासनानं कंट्रोल पद्धतीमध्ये AIचं नियोजन केलं तर सगळ्या समाजातील म्हणजे महाराष्ट्रातील सगळ्या लोकांसाठी त्याचा चांगला उपयोग करता येऊ शकतो. याचं चांगलं उदाहरण रशिया आणि चायना आहे. त्यांची जी AI टेक्नॉलॉजी आहे सरकारच्या हातात आहे. सरकारची तेवढे पॉवरफुल इंजिनियर्स आहे, त्यांना तेवढी पगार देतात. सरकार हे जनसामान्याच्या कल्याणासाठी असतं. सरकार हे कॉन्ट्रॅक्टरच्या हातीपोरांचा सौदा करायचा आणि त्या फक्त कॉन्ट्रॅक्टरचे घरं भरायचे याच्यासाठी सरकार नसतं. 29 पदं कॉन्ट्रॅक्टरच्या हाताखाली. आता याच्यामध्ये आणखी काय काय सांगितलेले सांगतो तुम्हाला. पहा, 34 पदापैकी राज्यस्तरावरील AI ॲग्रीटेक मान्यता आहे आणि 4ही कृषी विद्यापीठामध्ये काय आहे की 6 पदं मंजूर आहे. प्रत्येक कृषी विद्यापीठामध्ये 6 आहे. प्रत्येक आपले जे कृषी विद्यापीठ आहे 4 6 24 म्हणजे 24 पदं तिथं मंजूर करण्यात आलेली आहे आणि सदर 34 पदे तातडीने भरण्यास मान्यता देण्यात येत आहे. याची जाहिरात तुम्हाला पुढच्या 15-20 दिवसात किंवा महिनाभरात दिसू शकते. योजना 2025 ची कधीची
2025 ची योजना आहे. 2025 ची 2026 अर्धा गेला, आत्ताशी कुठं जागा आली, आता तातडीने भरतील. चला आशा करतो आता यामध्ये ॲग्रीचे जे विद्यार्थी असतील, आता नेमकं आता ही जर पदं भरली जाणार आहे तर नेमकं याच्यासाठी काय काय अभ्यासक्रम असू शकतो किंवा काय काय करायचं आहे, काय काय नाही. शिक्षक म्हणून मी विद्यार्थ्यासाठी ती सर्वतोपरी तयारी करून, म्हणजे ॲटलिस्ट माझ्याकडून जरी नाही तयारी करून घेता आली तर तुम्हाला तुमच्या पद्धतीने काय काय तयारीसाठी तुम्ही तत्परता राहायला पाहिजे किंवा काय काय करावं लागणार आहे याचं मी डिटेल तुम्हाला मार्गदर्शन करेन. आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये तुमचे काही दिक्कत डाऊट क्वेरी परेशान असतील नोंदवू शकता. आता पुरतं एवढंच थांबतो. पुन्हा भेटूया. राम राम.